तुमच्या नकली धनुष्यबाण आहे? चड्डीचे नाडे पकडून अयोध्येला गेलेल्यांनो तुम्ही राजीनामे द्यायला हवे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असं म्हणत चांगलेच कडाडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून आणि नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरून संजय राऊतांनी कडाडून टीका केली. हातात नकली धनुष्यबाण घेऊन भाजपच्या चड्डीचे नाडे पकडून अयोध्येत गेलेल्यांनो तुम्ही आता काय बोलणार? मला डॉक्टर मिंदे यांच्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्याप्रकरणी काल एक मोठं वक्तव्य केले. बाबरी मशीद पाडली तेव्हा बाळासाहेब ठाकरेही तिथं नव्हते, तसेच शिवसैनिकही नव्हते, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. बाबरी मस्जिद ही 550 वर्षाचा जो बाबरी मस्जिद पाडण्याचा संघर्षाचा इतिहास आहे, त्या संघर्षाच्या इतिहासामध्ये सर्व ही मस्जिद पडली पाहिजे, हे आमच्या रामाचं जन्मस्थान आहे असं मानणाऱ्या हिंदूंनी ती पाडली. त्याला नेतृत्व हे विश्व हिंदू परिषदेची सब ऑर्गनायझेशन बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीने दिलं. हे जगात इतिहास माहिती आहे. आता त्याच्या अंतर्गत शिवसेनेचे कार्यकर्ते होते की नाही? होतेच, कारण ते हिंदुत्ववादी होते आहेत असं काय जे म्हणायचं म्हणू, आणि त्यामुळे ते होते. पण आम्ही सेना भवनमध्ये प्लॅन केला आणि मग आमच्या तुकड्या निघाल्या, असं काही झालेलं नाही. चंद्रकांत पाटील जे बोलले आहेत ते चंद्रकांत पाटील यांच्या मुखातून भारतीय जनता पक्ष बोललेला आहे. त्यांना माहिती आहे जे सत्तेचे मिंदे बसले आहेत ते तोंड उघडणार नाहीत. त्याच्यावर बोललं पाहिजे. मी तर म्हणेन राजीनामे द्या निषेध म्हणून. आहे हिंमत तुमच्यामध्ये? नसेल तर शिवसेना आणि हिंदुत्वाचं नाव घ्यायचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही जाहीर करा आम्ही भाजपच्या सत्तेत सामील झालेले गुलाम आणि मिंदे आहोत. ते तुम्ही आज जाहीर करून टाका, नाहीतर राजीनामे द्या सत्तेत. यावरून संजय राऊत यांनी भाजपसोबत युतीत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांना हा सवाल केलाय. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, अयोध्येत हातात धनुष्यबाण घेऊन फिरत होते ते डॉक्टर मिंदे आणि 40 लोकांचं काय म्हणणं आहे? आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार. हिंदुत्वासाठी शिवसेना सोडली हे तीर मारत असतात. त्यांच्याकडून मला प्रतिक्रिया अपेक्षित आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा एवढा मोठा अपमान करण्याची हिंमत कुणीच दाखवली नव्हती. तुम्ही गुलाम झाल्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यासारखे लोक सातत्याने बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करतायत. यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. हिंमत असेल तर, कारण ते गुलाम आहेत. गुलामाला हिंमत नसते. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यांसोबत सत्ता उपभोगणारे ही मिंदेच आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. ते म्हणाले, बाबरी तोडली त्यानंतर भाजपनं पलायन केलं हा इतिहास आहे. बाबरी तोडणारे अन्य कुणीच नव्हते, शिवसैनिक होते. भाजपचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांनी जाहीरपणे सांगितलं. यानंतर लगेच बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं. ठाकरे म्हणाले, तुम्ही पळून गेला असलात तरी बाबरी तोडणारे शिवसैनिक असले तरी मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे. आम्ही पळपुटे नव्हतो आणि नाही. ज्या पळपुट्यांना घेऊन आज भाजपचं सरकार बनवलंय तिथे बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत त्यांच्यावर चिखलफेक करू लागलेत. त्या चिखलातच बसून डॉक्टर मिंदे आणि 40 आमदार सत्ता भोगतात. हे महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. चंद्रकांत पाटलांच्या मुखातून भाजप बोलला, जे सत्तेचे मिंदे बसले ते तोंड उघडणारच नाहीत. मी तर म्हणेन राजीनामा द्या निषेध म्हणून. नसेल तर शिवसेना आणि हिंदुत्वाचं नाव घ्यायचा तुमचा अधिकारच नाही. तुम्ही जाहीर करा आम्ही भाजपच्या सत्तेत सामील झालेले गुलाम आणि मिंदे आहोत, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय. नव्हती ही तुम्ही गुलाम झाल्यामुळे शिवसेना फोडल्यामुळे चंद्रकांत पाटील किंवा भाजपचे लोक सातत्याने शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करतायत. याच्यावर आज मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. हिम्मत असेल तर, कारण ते गुलाम आहेत. गुलामाला हिम्मत नसते. गुलाम हा गुलाम असतो. बाबरी तोडली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षानं पलायन केलं हा इतिहास आहे. बाबरी तोडणारे आमचे भाजपचे किंवा अन्य कोणी नव्हते, ते शिवसैनिक होते. हे भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांनी जाहीरपणे सांगितले. त्यानंतर लगेच शिवसेना प्रमुख माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं, होय तुम्ही जरी पळून गेला असलात आणि बाबरी तोडणारे जर शिवसैनिक असतील तर मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे. आम्ही पळपुटे नव्हतो आणि नाही.
ज्या पळपुटांना घेऊन आज सरकार बनवलेलं आहे भारतीय जनता पक्षानं, त्यांची हिंमत एवढी वाढलेली आहे की ते आता बाळासाहेब ठाकरे, आमचं दैवत, हिंदूंचं दैवत, त्यांच्यावरती सुद्धा ते चिखलफेक करू लागले आणि त्या चिखलात बसून डॉक्टर मिंधे आणि 40 आमदार हे सत्ता भोगतायत. हे महाराष्ट्राचं हिंदुत्वाचं दुर्दैव आहे. चंद्रकांत पाटील जे बोलले आहेत ते चंद्रकांत पाटील यांच्या मुखातून भारतीय जनता पक्ष बोललेला आहे. त्यांना माहिती आहे जे सत्तेचे मिंधे बसले आहेत ते तोंड उघडणार नाहीत, त्याच्यावर बोललं पाहिजे. मी तर म्हणेन राजीनामे द्या निषेध म्हणून. आहे हिंमत तुमच्यामध्ये? नसेल तर शिवसेना आणि हिंदुत्वाचं नाव घ्यायचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही जाहीर करा आम्ही भाजपच्या सत्तेत सामील झालेले गुलाम आणि मिंधे आहोत. ते तुम्ही आज जाहीर करून टाका, नाहीतर राजीनामे द्या सत्तेत. चंद्रकांत पाटील बोलले उद्या परत अजून कोण उठून बोलणार, तर याला प्रत्युत्तर ते आम्ही बघू. आमची शिवसेना जी आहे, मूळ शिवसेना, ते आमचं आम्ही बघू. त्याच्यावरती तुम्ही उत्तर घेऊ नका. जे सत्तेत बसले आहेत आम्हीच खरे, आम्हीच खरे, त्यांना विचारा हा प्रश्न, तुम्ही आता काय करणार आहात? हिंदुत्वाचे शिलेदार जे काल फिरत होते अयोध्येमध्ये, यांच्या चड्डीचे नाडे पकडून, हातात नकली धनुष्यबाण घेऊन, त्यांना विचारा की त्याच अयोध्येतून आल्यावर ताबडतोब इथे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आणि तुमच्याच मंत्रिमंडळातले तुमचे एक सहकारी चंद्रकांत दादा पाटील हे सांगतात की अयोध्येतल्या लढ्यात, बाबरीच्या संदर्भातल्या त्या घटनेत शिवसेनेचा आणि शिवसेना प्रमुखांचा काही मात्र संबंध नव्हता आणि ते फार कुचेष्टे आणि चेष्टेने बोललेले आहे. काय बोलणार आहे त्याच्यावरती? आम्हाला ऐकायचं आहे मिंधे काय म्हणतात. महाराष्ट्राने देश ऐकू इच्छितो. मिंधे काय बोलतात? हिंमत दाखवतायत का की परत एकदा शरण जात आहेत? बाळासाहेबांचा मोठा अपमान आहे. नक्कीच नक्कीच. अयोध्येच्या संदर्भात आणि त्यानंतरच्या प्रत्येक घडामोडीमध्ये हिंदुत्वाची मशाल पेटती राहावी यासाठी बाळासाहेबांनी केलेला संघर्ष आणि त्याग या देशाला माहिती आहे. आणि त्याच त्यागातून आजचा भारतीय जनता पक्ष सुद्धा निर्माण झाला. लक्षात घ्या, आज जो बीजेपी का भारतीय जनता पक्ष दिसतोय सत्तेत आलेला, त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या तेव्हाच्या प्रखर भूमिका. बाळासाहेब ठाकरे त्या बाबरी कांडानंतर लखनौला जाऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर झालेले आहेत. त्यातले ते प्रमुख आरोपी आहेत. हे भाजपच्या नेत्यांना माहीत नाही का? तुम्ही शिवसेनेचं अस्तित्व, बाळासाहेब ठाकरेंचं नामोनिशाण हिंदुत्वाच्या संदर्भात मिटवण्याचा जो प्रयत्न करताय आमच्याच बेईमानांच्या मदतीने आमच्या पक्षातल्या, हे आम्ही सहन करणार नाही. आम्ही काय करू आम्ही नंतर बघू. पण ज्यांना तुम्ही विकत घेतलेला आहे आणि त्यातले काही लोक बेईमान जे स्वतःला हिंदुत्ववादी मानतात, आम्हीच खरी शिवसेना, आम्हीच खरी हिंदुत्ववादी, त्यांच्या तोंडाला या क्षणापर्यंत कुरूप का लागले? त्यांनी त्याआधी कुरूप उघडावं, मग आम्ही पाहतो. हा विषय पूर्ण होऊ द्या. चंद्रकांत पाटलांचं म्हणणं आहे की कारसेवकच फक्त होते. असं इतक्या वर्षाने बोलण्याची गरज काय होती? तेव्हा चंद्रकांत पाटील कुठे होते? हे सगळे पळपुट आहेत. ही मुद्दाम केलेली चिखलफेक आहे बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर. मुद्दाम शिवसेनेचं अस्तित्वच नष्ट करायचं यासाठी चाललेले सगळे खेळ आहेत. अभी बोलिए आप क्या है? मला माहिती बताइए. चंद्रकांत पाटिल ने जो स्टेटमेंट दिया है कि बालासाहेब ठाकरे और शिवसेना का कोई रोल नहीं था बाबरी मस्जिद. तो आप कहाँ थे? आप तो भाग गए थे. आप किस भीड़ में छुपे थे ये सबको मालूम है. बाबरी टूटने के बाद भारतीय जनता पार्टी के जो राष्ट्रीय उपाध्यक्ष थे सुंदर सिंह भंडारी का जो बयान आया था वो भारतीय जनता पार्टी का अधिकृत बयान था. और उस बयान में भंडारी जी ने कहा था ये जो बाबरी का जो पतन हुआ है उसमें भारतीय जनता पार्टी का कोई योगदान नहीं है, ना हमारा हाथ है,
ये काम यहाँ जो शिवसैनिक थे वो शिवसैनिकों ने किया था। उसके बाद तुरंत बाला साहब ठाकरे जी ने निर्भय होकर एक हिंदुहृदय सम्राट के नाते कहा, अगर आप कहते हो ये काम हमारे शिव सैनिकों ने किया है तो मुझे उस शिव सैनिकों के ऊपर गर्व है। और आप क्या बोलते हो इतने साल के बाद? मेरा सवाल है, महाराष्ट्र के सरकार में जो लाचार और गुलाम जो बैठे हैं हमारे शिवसेना के नाम पर कि हम ही असली शिव सैनिक है, हम ही हिंदुत्व के शिलेदार है, अब उनका मुंह क्यों बंद है? क्या वो सत्ता छोड़ेंगे बाला साहब के इस अपमान के ऊपर? क्या सवाल पूछेंगे बीजेपी से? यह हमारा सवाल है। सर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 28वां जन्मदिवस आहे, तो स्वातंत्र्य स्वातंत्र्य गौरव दिन साजरा व्हावा। प्रोटेस्ट कर रहे हैं राजस्थान में, सचिन पायलट आज प्रोटेस्ट कर रहे हैं।